Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी. अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट. TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ. 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप. खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित. सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन गुलेच्या घरावर बुलडोझर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप. सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या. तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर. विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं. भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर. देशात सर्वधर्म समभाव कुठे आहे? होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ. हा संकुचितपणा देशाला, धर्माला परवडणारा नाही. संजय राऊतांची टीका. मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बोलायचीही चोरी झाली आहे. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका. तर जयंत पाटील परिपक्व नेते, त्यांचा अंदाज सांगणं कठीण. जयंत पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. जयंत पाटलांची शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राला भेट. AI पद्धतीने तयार केलेल्या ऊस शेतीची पाहणी. पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील, शरद पवार प्रथमच एकत्र. बारामतीमध्ये नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चं दोनदा उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकरांकडून स्वतंत्र उद्घाटन. उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलावल्याची रुपाली चाकणकर यांची माहिती. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे 3 आरोपी 10 दिवसांपासून फरार. या सगळ्यांचा आकाकोड. आरोपींना पाठबळ कुणाचं हे शोधण्याची गरज. रोहिणी खडसेंचं वक्तव्य. होळी, धुलीवंदन आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात भाविकांची गर्दी. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000वर, तर चांदीच्या दराने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. Cancer Healer Center, a new beginning.